शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही असा शेतकऱ्यांच्या निर्धाराबरोबर शहरवासियांनी सुद्धा निर्धार करायचं ठरवलेला आहे। आणि हा विरोध हा कुणाच्या फायद्यासाठी नसून हा विरोध शेतकरी उद्ध्वस्त होत आहे। त्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला त्याच्या जागेतून हलवण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही आहे आणि म्हणून शक्तीपीठाला होणारा विरोध हा सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा लढा आहे असे समजून हा लढा इथून पुढे तीव्र केला जाईल। ज्या पालकमंत्र्यांनी याच्यापूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला असं सांगून जी.आर. दाखवला होता त्या पालकमंत्र्यांनी आता तो जी.आर. कुठं गेला हाही माझा प्रश्न आहे।